गुड मॉर्निंग गाइस। आज सुबह उठते ही मैं ब्रश करने गई और ऑब्वियसली स्नो को भी ब्रश करना रहता है। मैडम को मेरी तरह हर एक्टिविटी में पार्टिसिपेट करना होता है। उसके बाद मैंने ब्रश किया एंड देन आई डिड माय लिटिल मॉर्निंग स्किन केयर। सबसे पहले मैंने कोजिक एसिड फेस वॉश से जेंटली फेस क्लीन किया। उसके लिए पहले मैंने मेरा फेस पूरा कोल्ड वाटर से वॉश कर लिया। आफ्टर दैट आई टुक लिटिल अमाउंट ऑफ फेस वॉश ऑन माई हैंड और उसके बाद मैंने स्टार्ट किया अप्लाई करना फेस वॉश ऑन माई फेस। अच्छे से स्क्रब किया, अच्छे से रब किया फेस वॉश ऑन माई फेस। आफ्टर दैट आई रिंस माई फेस विद द कोल्ड वाटर। आप देख सकते हो मैंने कैसे अच्छे से कोल्ड वाटर से मेरा फेस रिंस किया है और उसके बाद मुझे जो फ्रेश फील हुआ है ना गाइस, आई कांट टेल यू। सो इतना फ्रेश होने के बाद थोडा टाइम था घर क्लिनिंग का। सो मी सकाळी मस्त पूर्ण घरामध्ये झाडू मारून घेतला आणि व्हॅक्यूम क्लीनरने सर्व कचरा हा क्लीन करून घेतला. आफ्टर दैट ऑल दिस एज यूजुअल माय मॉर्निंग टी. चाय के बिना मेरा मॉर्निंग कंप्लीट ही नहीं होता गाइस, सीरियसली. मस्त चाय बनवली अँड देन आय लॉग इन फॉर माय वर्क. लॅपटॉप ओपन केला, वर्क स्टार्ट केला अँड फायनली चाय आणि पोहा टुगेदर. इट्स यमी कॉम्बिनेशन. ऑनेस्टली आज थोडा कंटाळा आलेला, रोज रोज सेम रूटीन. आणि त्यानंतर मी ब्लिंकिटवरून थोडं स्टफ ऑर्डर केलं होतं आणि आज माझ्या फ्रेंडचा बर्थडे आहे. सो मी तिच्या बर्थडे पार्टीला जाणार आहे तिच्या घरी. सो मी चॉकलेट्स अँड खूप साऱ्या गोष्टी मागवल्या होत्या ब्लिंकिटवरून. त्याच्यामध्ये एक मी तिच्यासाठी गिफ्टसुद्धा मागवलं होतं आणि ते गिफ्ट मी तुम्हाला अनरॅप करून दाखवत आहे. आय नो मला तिला द्यायच्या आधी हे खोललं ओपन नव्हतं करायला पाहिजे होतं, बट मला बघायचं होतं ते कसं आलं आहे, ॲक्च्युअलमध्ये चांगलं आलं आहे की नाही. सो मी ते थोडंसं ओपन करून बघत आहे. अँड लुक ॲट दिस इज अ ब्रेसलेट विच आय ऑर्डर फ्रॉम ब्लिंकिट आणि हे सिरियसली खूप सुंदर आलं आहे आणि ह्याचा जो बॉक्स आहे तो सुद्धा खूप सुंदर असा आहे, तुम्ही बघू शकता. आय होप तिला हे गिफ्ट आवडेल. चला तर मग रेडी व्हायला घेऊया बड्डे पार्टीला जायसाठी. सो मी माझं मेकओव्हर करत आहे. फर्स्ट आय अप्लाय माय फेवरेट सनस्क्रीन ऑन माय फेस. आफ्टर दॅट मी माझे आयब्रोज करून घेत आहे, थोडंसं त्यांना शेपमध्ये करून घेत आहे. आयब्रोज नंतर मी अप्लाय करणार आहे माझ्या फेसवरती फाउंडेशन मस्तपैकी सगळीकडे अप्लाय करून झालेलं आहे. त्याच्यानंतर मी प्रॉपरली ब्लेंड करत आहे फाउंडेशन. बघू शकता तुम्ही किती प्रॉपरली ब्लेंड झाला आहे. सो बिफोर हेयर स्ट्रेटनिंग आई अप्लाई सीरम ऑन माई हेयर. सो इससे थोड़ा हीट प्रोटेक्ट भी होता है. आफ्टर दैट आई स्ट्रेटन माई हेयर एंड गाइज लिटरली ओनली 5 मिनट्स में लुक एट माई हेयर. It's feeling so silky and so soft and all that frizziness is gone. उसके बाद कम्स टू माई फेवरेट पार्ट, लिपस्टिक. आज मैं मेरी फेवरेट क्रीमी लिपस्टिक अप्लाई कर रही हूँ ऑन दिस ब्युटिफुल ब्राउन शेड. बाय द वे हा टॉप मी सवानावरून घेतला आहे, क्यूट दिसतोय ना. आफ्टर दॅट आय एम अप्लाइंग बॉडी लोशन ऑन माय हँड बिकॉज मॉइश्चर हँड्स आर मस्ट. अँड देन दिस क्यूट ब्रेसलेट. हा ब्रेसलेट मी आज वेअर केला आहे विच इज ॲडिंग अ लिटिल समथिंग टू द वोल लुक. थोडासा डिओ, ऑब्वियसली रेडी होणं आहे तो फ्रेश पण झाला पाहिजे. अँड दॅट्स इट गाईज, दॅट्स इट. दिस इज माय टुडेज लुक. माझा कसा वाटला तुम्हाला माझा लुक कॉमेंटमध्ये नक्की सांगा हाव आय एम लुकिंग. ओके गाईज, दॅट्स इट फॉर टुडे. बाय बाय, सी यू इन माय नेक्स्ट व्लॉग.